नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्याला. कसे आहे सगळे? तर आजचा ब्लॉग व्हिडिओ आहे ना खूप स्पेशल आहे मित्रांनो. त्याचं कारण असं आहे की आपल्या घरामध्ये आहे ना एक झाड आणलंय मी, म्हणजे आणून त्याला आठवडा झालं बरं का. पण काल जसं की म्हणलो ते तुम्हाला की त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. तर चला आज व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो मी. झाड म्हणजे मी सांगणार नाही, तुम्ही गेस करा ते झाड कशाचं आहे, मी तुम्हाला दाखवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, हो का हे झाड आपलं मनी प्लॅन्ट. आणि शेजारी महाराज. कमेंट करून सांगा बरं कसे दिसते ते, हे कसं दिसते बघा बरं. महाराजांना हार बीर लावलाय, मनी प्लॅन्ट. त्याला हँगिंगच करून ठेवलंय असं, म्हणजे जसं आणलं तसंच त्याला ठेवलंय. फक्त पाणी घालत असतावं मी त्याला थोडंसं. ते मस्त दिसायला लागले, कसं लुक दिसते बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, या इकडे तुम्ही. मॅडम काय करायले आमची, काय करायले ग? काय नाही, कपडे घातले, टॉवेल टाकते, वास येतो. अगं ते झाडाचं बद्दल सांगायचं होतं का जरा, सांगते का? कुठलं झाड? कुठलं? ते आपण आणलेत ना. हो का मित्रांनो, बघा एका लाईन शिर लावलेत बघा. बघा ही बकेट आहे ना, जुनं होतं बकेट घरामध्ये आपण, आणि बाटली. हा, काय टाकून द्यायचंय? हा, मग त्याचा उपयोग असा केलाय. तर ह्या बाई बाटलीत लावलं होतं मनी प्लॅन्ट. हा, घरात नाही, किचन पाशी मी लावलं होतं काचाच्या बॉटल. बाटलीत लावलं होतं, बाटलीत काचाचे केवढं झालंय बघा त्याचे ते. 5च पानं आलते, नंतर एवढं वाढलंय ते. आणि आणि कोंब यायला लागलाय. कोंब यायला लागलंय. आणि सगळ्यात महत्वाचं दुसरं कोरपडीचं आहे. आणि हे झाडाच्या बद्दल तुम्हाला मी सरप्राईज देणार होता आज. तुम्हीच कमेंट करून सांगा आता कमेंट करून सांगा बरं तुम्ही. मी व्हिडिओच्या शेवटी सांगतो हे झाड कशाचं आहे, पण ज्यांनी ओळखलं असेल त्यांनी ओळखलं असेल हे झाड कशाचं आहे. तर बघा बघा कसं एकदम जवळून दाखवतो तुम्हाला. तर नक्की एकदम नॅचरल आहे असं. आणि हे काही स्वस्तिकचं आहे. आणि पांढरे पांढरे फुलं आपली तुळस मित्रांनो, ही तुळस आहे ना गावरान आहे का कशी आहे काय मला कळना, कारण आपली गावरान तुळस थोडीशी गिड्डी असते, चॉकलेटी कलरचा वगैरे पानं असतात ना अशी त्याला. तर मित्रांनो कसे आले झाड कमेंट करून सांगा. आणि ते झाड कशाचं आहे ते पण सांगा. बरं सगळ्यात महत्वाचं मॅडम, ऐ काय आज काय हा काय काय कुठं सावित्री पौर्णिमा आज? मग हायच की, मी कुठं नाही म्हणले. हा, मग पूजायचं कधी आहे का नको आहे? बाद झालं हा, वाटायला ह्या वर्षी नकोच म्हणून. काय मग पुजायला एकच जन्म नको नको झालाय, 7 कधी करायचं? ते नाला कायच ग, तोंडावर बोलतेस नवऱ्याला असं. हे बघा, आपण महागारी बोलत नाही. हा, तयारी ते सकाळपासून काय तर चालू आहे हिचं बरं का, पण कशी बोलते बघा. ऐ बाई ऐ, पुरण वाटलंय. हा दीदी पुरता फक्त 2 पोळ्या करून दिल्या. तिथं मी कणिक काय आहे, म्हणतोय? भात झालाय, तूप काढलंय वरती तुपाच्या पोळ्या करायला. बनवायचंय की तुम्हाला दम धीर निघायला पाहिजे का नको? तू झाडाला पूजण्यात ना पूज. 7 जण बुक केलेलं आहे आपण, त्यामुळं सुट्टी नाही अजिबात. हे बघा असं आहे, म्हणजे मी मागायचे हेच माणूस ऍडव्हान्स मध्ये 7 जण मागून घेतोय मला. मग एवढं कडक अजून एक आयडिया बरं का, हं. नको असं ना बायको तर पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारायच्या म्हणून. आता माणसांसाठी, माणसाने स्पेशल बायकोचं नवीन ट्रेंड आला काय? नवीन ट्रेंड आला तर सध्या लय चालू आहे बाहेर. काय बी येतं काय आजकालच्या जगात तर हे असल्या काय. आता हे लोगडचं प्रकरण कसलं झालं बाई, काय जे ऐकल ते नवलंच आहे. म्हणून मला ते असं देखावं नाही करू वाटत. हा, माझं लय नवऱ्यावर प्रेम आहे, उपवास धरू, हे करू ते करू. अलीकडच्या पोटाला काळामध्ये 2 आहे टाइम ना खाऊ घालायचं ना ग बस. मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये आता जवळजवळ मला वाटतं एका महिन्यात 5 का 6 न्यूज अशा आल्या होत्या की लेडीजनेच मारून टाकले नवऱ्याला करायला, प्रिय करायला. एक मी गोष्ट बोलू का? असंच मी काल नाही का रील्स असं स्क्रोल करत बघत होते, तर एका माणसानं काय केलंय, खाली एक छोटीशी क्लिप लावली, बर्ल मधली होती ती. बायको नाही त्याच्या अंगावर काय त्याचं पाणी वगैरे काय टाकते वाटतं. तर ते माणूस काय म्हणतो माहितीये काय, मित्रांनो भांडू नका असं म्हणत नाही मी बायकोशी, भांडा. पण बायको जर काय काम करत असेल, तिच्या हातात जर काय असेल तर कृपा करून भांडू नका, जीवाशी खेळू नका. ती एकटी असली, हात रिकामा असला तिच्या संग भांडा. काय रे, किती चेष्टा लावली. आता आजकालच्या मुलांची पण अशी मानसिकता होईल की एकटं राहिलेलं चांगलं आहे असं म्हणायला लागले बरेच जण. आता असं वाटायलंय. आणि पहिला माणसं दारू पिऊन बायकांना मारायचे. नाही, विषय काय आहे, बायकांनी माणसाला मारू नाही तर माणसाने बायकाला मारू. सगळीच मुलं सगळ्याच मुली काय सारखे नसतात. करोडो लोक अशी चांगले आहेत, एकमेकावर प्रेम करतात, चांगले जगतायत. आता सगळ्या गोष्टी काही कांद्यामध्ये काही नासकी कांदे असतात, काय खराब असतात, तर ते काय आता ते चालूच राहणार आहे. ती काही गोष्टी बंद नाही होणार किती वर्ष किती काळ ओलांडला तरी. त्याच्यामुळं पण मला एक वाटतंय, तुम्ही बोललेलं आता खरं व्हायला असं वाटतंय मला आजकाल. नाही, पुढच्या मला तर वाटतं मित्रांनो, पुढच्या 10 वर्षानंतर आहे ना, हिला मी 2 दिवस झाले तेच म्हणालो, पुढच्या 10 वर्षानंतर लोक लग्नच करायचे बंद होऊन जातील. माहितीये काही लग्नच करणार नाही लोक, जे म्हणतील एकटाही चांगला एकटंच राहू म्हणतील. असं बी सगळे प्रॉब्लेमच चालू आहे ते.
होय. बेरोजगारी वाढायला लागली आहे, काय नोकऱ्या भेटना, मुली भेटना. या पश्चिम महाराष्ट्राकडं तर आता माझे मित्र वगैरे आहेत ना तिकडं, मुलीच देत नाही म्हणून पश्चिम महाराष्ट्राकडं मुलीच नाही म्हण. नाहीच एक मुली पहिला मुलीने जन्माला घालत नाहीत आणि नंतर लग्नाच्या वेळेस मुली आठवते त्यांना, मुली पाहिजे मुली पाहिजे. बरं जाऊ दे, ते आता जगदुनियाची बात, आपण काय एवढी मोठी लोक नाही जगदुनियावर बोलायला, जे पण चाललंय करमत नाही हो, असं बघितलं ना न्यूजला अशी गोष्टी की करमत नाही. असं वाटतं का कशा पाहिजे. वडपूजाला कधी जायचे? तुम्ही घेऊन चला ना मला. जाणारा म्हणून तर म्हणाले मला बाहेर जायचंय, म्हणून म्हणलं तुझं काय तयारीचं काय चाललंय काय मी उद्या नाही, करते अजून की. कशाचं काय नाही म्हणून म्हणलं विचारावं तुला. निवड करते, पोळ्या करून घेते, भात झालाय. बरं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, सगळ्यांना खूप खूप म्हणजे मनापासून मी तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो बरं का. आम्ही दोघं पण काल आम्ही जो व्हिडिओ बनवला, 2 व्हिडिओ बनवले होते कमेंट बद्दल, तर खूप सगळ्या लोकांनी सपोर्ट केला. तर त्याच्यामुळं मला खूप म्हणजे मनापासून खरंच चांगलं वाटतंय की आपल्या कामाची पावती आपल्याला भेटली. याला एवढी करोडो लोक, एवढी लाखो लोक आपल्यावर प्रेम करतात, आपल्याला सपोर्ट करतात. यांना एक बिनडोक लोकांकडे लक्ष देणार ना. आता बऱ्याच जणांनी मला तीच सल्ला दिलाय, दादा अशा लोकांकडे देऊ नका लक्ष, तुम्ही तुमचं काम करत राहा. तर बस मित्रांनो, ह्याच्यापेक्षा मोठी पोचपावती माझ्या कामाची किंवा आमच्या ह्याची काही नाहीये. तर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो आणि असंच प्रेम, असंच सपोर्ट करत राहा. तर खरंच भारी वाटलं काल आहे ना. काल अजून पण म्हणजे ते अजून पण सपोर्ट चालू आहे मला, अजून पण त्यात कमेंट येतात, दादा तुम्ही लक्ष देऊ नका नालायक लोकांकडे, असं तसं म्हणजे लाखो कमेंट आले, म्हणजे भरपूर कमेंट आल्या त्या. तर खरंच छान वाटलं. तर मॅडम आज आहे पुरणपोळीचा बेत दिसतोय हो मॅडमचा मस्त. आज सकाळपासून लवकर उठली, आज सकाळपासून तयारी चालू आहे याची, काय करते काय. हो, पुरणपोळी काही एक लागते काय, सगळंच लागते करायला. तर मित्रांनो चला, कसं तुमच्या घरी वाटलं? पोळ्या आहेत का नाही? पोळ्या केल्यात का नाही आणि 7 वर्षाचं बुकिंग आहे का नाही कमेंट करून सांगा. बायका करतील हो, माणसं नको म्हणतील. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आणि खरंच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असं सपोर्ट करत राहा. चला पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये, नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया. बाय. बाय कर. बाय बाय.